भक्तांनो, आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर नक्कीच तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन आपण आजचा हा संदेश पुढील काही 20 मिनिटे ते 15 मिनिटे नक्कीच ऐकावा। आणि जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही आत्ताच्या संदेशाला एक लाईक करून आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळू मामा मी तुमचे प्रिय भक्त आहे। जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट मिळत नसेल, जी गोष्ट तुम्हाला सध्या प्राप्त करायची आहे ती गोष्ट जर तुम्हाला मिळत नसेल तर एक गोष्ट तुम्ही मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीसाठी एक भगवंताने निश्चित वेळ नक्कीच ठरवलेली आहे। ज्या पद्धतीने माळी दररोज रोपांना पाणी देतो परंतु फळे फक्त त्या ऋतुमानाच्या प्रमाणेच येत असतात। म्हणूनच आयुष्यात तुम्ही मात्र संयम ठेवला पाहिजे। प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये वेळ आल्यानंतर मात्र होणारच आहे। प्रतिदिवस प्रयत्नशील राहून नियमितपणे आपण मात्र बाळूमामांचे नामस्मरण करीत आपलं काम अजून चांगलं करत राहावे। तुम्हाला त्याचं फळ वेळ आल्यानंतर श्री संत सद्गुरू बाळूमामा नक्कीच देतील। तुम्हाला मात्र त्यांच्या योजनेवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे। बाकी रडू तर येत होतं परंतु डोळ्यात मात्र ते मुळीच दिसत नव्हतं। नक्कीच चेहरा मात्र कोरडा होता पण मन मात्र भिजलेलं होतं। कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त श्री संत सद्गुरू बाळू मामा आहेत, हे मात्र आम्हाला नक्कीच आता जाणलं आहे। बाकी समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने फक्त 2च गोष्टी कधीही विसरायचे नाहीत, अहंकाराच्या बंगल्यात कधीही जाऊ नका आणि माणुसकीच्या झोपडीमध्ये जायला मात्र तुम्ही कधीच लाजू नका। एवढ्या गोष्टी मात्र आपण प्रत्येक क्षणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि नक्कीच नित्य स्मरावे श्री संत सद्गुरू बाळू मामांना। श्री महादेवांचे ते अवतार रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध मात्र करतो सर्वनाश, अति लोभात मात्र होतो मनुष्याचा विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवा श्री संत सद्गुरू बाळू मामा सुख ते परमार्थ, मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो मात्र होईल दुखी। नक्कीच गुरुमाऊली नामास रोज स्मरावे, मायबापास कधी न भुलावे, मनुष्य जन्म मिळतो एक बार, श्री संत सद्गुरू बाळू मामा नामात सुख आहे ते अपरंपार। आणि भगवंत तर प्रत्येक क्षणी आपल्याला म्हणतच असतात की प्रत्येक गोष्टीची कदर मात्र करायला तुम्ही शिकलंच पाहिजे। कारण ना आयुष्य हे परत येते, ना आयुष्यातून गेलेली माणसे, ना गेलेली वेळ तुम्हाला परत मिळते। म्हणून जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच दुःख आहेत ते दुःख मात्र येणाऱ्या काळात मुळीच तुमच्या आयुष्यात येणार नाहीत। म्हणून सध्या त्या दुःखामधून तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे आणि जे दुःख सध्या तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत त्या दुःखांचा अंत मात्र भगवंत 101% करून टाकतील। बाकी आयुष्यात काही तुम्हाला करून दाखवायचेच असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार मात्र आपण करायला हवा। जगात अशक्य असं काहीच नसते, फक्त तुमच्या मनाने जर ठरवलं की प्रत्येक गोष्ट शक्य आहे तर नक्कीच तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य असेल। आणि जर तुमच्या मनानंच ठरवलेलं असेल की आपल्यासाठी प्रत्येक गोष्टी या अशक्य आहेत तर तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टी अशक्य तुम्हाला वाटू लागेल। एवढंच तुमच्या मनावर मात्र नक्कीच प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे। परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नसतो। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाचे विचार, माणसांचे व्यवहार आणि माणसांचे कर्मच आपले भाग्य लिहित असतात। आणि नक्कीच मित्रांनो, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये श्री संत सद्गुरू बाळू मामा असतात त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीतसुद्धा अगदी थंड गारवा जाणवतो। तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करतात प्रसन्नता आणि शांतता आपण प्रत्येकाला नक्कीच जाणवते। अशा घरात देवी तत्व मात्र मोठ्या प्रमाणात रूढ असतात, हे देखील आपण योग्य पद्धतीने समजलं पाहिजे। बाकी आयुष्य तर मुळीच सोपं नसतं, तर ते सोपं स्वतः बनवायचं असतं ते म्हणजे थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून
आणि भरपूर गोष्टी तिथल्या तिथं दुर्लक्ष करून हे नक्कीच आपण देखील उत्तम पद्धतीने नक्की स्मरणात ठेवलं पाहिजे. तुमच्या चरणी मस्तक ठेविलो, मिळाली मला सुखाची सावली. श्री संत सद्गुरू बाळूमामा, तुम्हीच आता आमची गुरु माऊली. नक्कीच बाहेर पडल्याशिवाय जग कुणाला समजणार नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं मात्र जुळणार नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी कधी उजळणार नाही. कष्ट केल्याशिवाय तुम्हाला सुखाचा अनुभव मिळणार नाही. आणि चांगले विचार असल्याशिवाय तुमचं आयुष्य मात्र मुळीच कधी घडणार नाही. आणि नक्कीच कपाळावरील रेषेत तुम्ही तुमचे भाग्य शोधण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कपाळावरील घामातच जर तुमचे भविष्य शोधाल तर आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची वेळ भगवंत तुमच्यावर कधीच येऊ देणार नाही. म्हणूनच नक्कीच नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी मात्र व्हायला आपण शिकलं पाहिजे. यश तुमची वाट पाहत आहे. फक्त तुम्ही पुढे चालत राहा आणि सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील जर तुमच्या आयुष्यात संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणी येत नाही तेव्हा मात्र कोणत्या ना कोणत्या रूपात बाळूमामा मदत करून नक्कीच जातील. हे तुम्हाला देखील कधीच समजणार नाही, पण भगवंत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन नक्कीच मदत करतील. बाकी जेव्हा तुम्ही बाळूमामांसमोर गुडघे टेकवता तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात आणि जेव्हा बाळूमामा तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा मात्र नक्कीच कुणाच्याही पुढे तुम्हाला प्रत्यक्ष गुडघे टेकवण्याची गरज मात्र भागणार नाही. त्याच पद्धतीने तुमच्या विरोधामध्ये कोणीही उभे राहू शकणार नाही. म्हणूनच आपण भगवंतांच्या चरणी जाऊन नेहमी गुडघे टेकविले पाहिजे. हेच आपल्याला आपल्या आयुष्यात उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, ही गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल की पिकलेले फळ हे 3 गुणावरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते, दुसरे नाही तर ते अतिशय गोड लागते आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलत असतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसांची ओळखसुद्धा 3 गोष्टीवरून आपण नक्कीच करावी. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे म्हणजे त्यांच्या बोलण्यात गोडवा नक्कीच असतो आणि तिसरे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरण ठेवायचं आहे. आणि भगवंतांची कृपा आपल्यावर नक्कीच आहेच, ती काम करीतच असते. परमार्थ त्यांच्या कृपेनेच होतो, स्मरण त्यांच्या कृपेनेच होते. मात्र आपल्या शंकेने ती कृपा मात्र प्रत्यक्षाने झाकून टाकू नये, हेच आपल्याला नेहमी लक्षात मात्र ठेवायचं आहे. आणि नक्कीच श्री संत सद्गुरू बाळूमामा नेहमी आपल्या भक्ताला म्हणतात की प्रत्यक्षाने तुमची सावली निर्माण जर तुम्हाला करायची असेल तर ऊन झेलायची मात्र तुमच्या अंगी तयारी नक्कीच असली पाहिजे. बाकी भगवंत आपली भरपूर परीक्षा घेतात. या परीक्षेच्या निमित्ताने आपल्याला नेहमी ते शिकवतात, आपला विकास करतात आणि शेवटी स्वतः बाळूमामांनीच परीक्षेच्या या कठीण वेळेतून आपल्याला सही सलामत बाहेर काढतात. आपल्याला फक्त त्यांच्या चरणी अतूट अभेद्य आणि श्रद्धा ठेवायची आहे. बाकी जे काही होईल ते भगवंतांच्या कृपेने उत्तम आणि सर्वोत्कृष्ट होईल. आणि मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी सर्वप्रथम समजल्या पाहिजे, कारण या युगामध्ये या गोष्टी मात्र सर्वप्रथम भरपूर महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे तुमचे विचार आणि आचार ही तुमच्या घराची आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया असतो. थोर माणसे ही घराच्या भिंती आहेत आणि सुख एक प्रकारचं छत आहे. माणुसकी घराची एक उत्तम तिजोरी आहे. गोड शब्द घरातील धन दौलत आहेत. शांतता ही घरातील लक्ष्मी आहे आणि आत्मविश्वास हे नक्कीच घराचे देवस्थान आहे. तर पैसा हा घराचा एक प्रमुख पाहुणा आहे. गर्विष्ठपणा हा घराचा वेरी आहे आणि अहंकार हा घराचा विनाश आहे. बाकी कोणतीही कारण असतो, कधीही रागावू नका, चिडू नका, कुणालाही मोठ्याने बोलू नका. नेहमी आपण आपले मन शांत ठेवावे, विचार करावे, नंतर त्या गोष्टीची अंमलबजावणी करावे. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांतीसुद्धा तुम्हालाच. म्हणूनच तुम्हाला या गोष्टी उत्तम पद्धतीने मात्र आत्मसात तुम्ही केले पाहिजेत. तुझ्या चरणी ठेवून माता धरावे तुझे पाय. प्रत्येकाच्या आयुष्याचे सार्थक करतील
हे गुरु माऊली. बाकी कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन प्रत्येकाला कराव्या लागतात. त्यावेळी मात्र आपल्या मनाला असं नक्कीच वाटू लागतं की खरंच भगवंत आहेत का नाहीत, इथपर्यंत देखील आपल्या शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास मात्र आपण इथून ठेवला पाहिजे, कारण इथूनच श्री संत सद्गुरू बाळू मामांची लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास मात्र नक्कीच तुम्ही तुमचा तुटू देऊ नका. ज्या पद्धतीने आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते बाळ हवेतही असतं, पण ते नेहमी हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला खाली पडू नाही देणार. तोच विश्वास मात्र तुम्ही भगवंतांवर ठेवायला हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण एक गोष्ट तुम्ही मात्र लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी ठरवत असतात. पण बाळू मामांसाठी या जगात अशक्य असे काहीच नाही. तुम्हाला बाळू मामा तेच देतील जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा मात्र त्यांच्यावरती अटूट विश्वास नक्कीच असला पाहिजे. बाकी जर तुमचा विश्वास असेल तर आजचा हा संदेश शांत मनाने तुम्ही नक्कीच ऐकावा. माणसाचा जन्म तर प्रत्येक घराघरात होतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेत असते. आणि माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वरांचे वास्तव्य असते. हे देखील आपल्याला उत्तम पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, भगवंत नेहमी म्हणतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्याहून उत्तम गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर नेहमी तुम्हाला उत्तम कर्म देखील करावे लागतील. कारण जर तुम्ही उत्तम कर्म कराल तर भरपूर जास्त उत्तम गोष्टी नक्कीच तुम्हाला भगवंत देऊन टाकतील. म्हणून नेहमी उत्तम कर्म नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने केले पाहिजेत. चांगले कर्म करून निस्वार्थ मनाने आपल्याला भगवंतांची सेवा देखील करायची आहे. बाकी श्री संत सद्गुरू बाळू मामांचे नामस्मरण म्हणजे श्री संत सद्गुरू बाळू मामांची भक्तीच होय. त्यांचे स्मरण कधीही वाया मात्र जाणार नाही. मूर्ती पूजेपेक्षा गुरुभक्ती कधी श्रेष्ठ आहे असे आपल्याला नेहमी भगवंत नक्कीच सांगत असतात. आणि मित्रांनो, आता नको दिव्य दृष्टी, आता नको ही जड सृष्टी, फक्त असावी आपल्यावर आपल्या सद्गुरूंची कृपादृष्टी. हेच आपण नेहमी भगवंतांच्या चरणी मात्र म्हटलं पाहिजे. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मनामध्ये परिवर्तन करायचं आहे. कारण जसे तुमचं मन विचार करेल त्या पद्धतीनेच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बनत चालाल, हे मात्र नक्कीच खरे. बाकी तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही? न पटणाऱ्याला न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो? तुम्ही दुसऱ्याला तुमच्यावर अतिक्रम का करू देतात? जेव्हा तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष वीट येतो तेव्हा मात्र उशीर झालेला असतो. आणि जेव्हा तुम्हाला त्याची चटक लागते तेव्हा मात्र सर्वांचा इंटरेस्ट तिथे संपलेला असतो, हे मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, मनाचं तेदार नेहमी तुम्ही उघडं ठेवा. जिथं निराद नक्की दाराला परवानगीशिवाय प्रवेश नक्कीच असेल, हे तुम्हाला मात्र प्रत्यक्षाने लक्षात ठेवायचं आहे. आणि जी माणसं आलेल्या परिस्थितीशी प्रत्यक्षाने नक्कीच जुळवून घेतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात. ज्यांना प्रत्येक गोष्टीत कमतरता जाणवत असते ते मात्र आपल्या आयुष्यात कायमच दुःखी नक्कीच राहत असतात. जगण्यात प्रत्यक्ष काहीच सुख नसते याच विचारातून जीवनाकडे मात्र ते नेहमी पाहत असतात. जगण्याचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार शिकावा लागतो तर दुसरा मात्र प्रकार तुम्हाला मुळीच शिकण्याची गरज नाही. माणूस जन्माला आला की त्याला योग्य संस्कार शिकवण्याची जास्तीत जास्त गरज असते. आणि परिस्थितीशी स्वतःची जुळवणूक करायला शिकल्यानंतर जीवनात दुःख मात्र मुळीच शिल्लक राहणार नाही. आहे त्या स्थितीतही प्रत्यक्ष आपल्याला आनंद मिळत असतो. आणि आजूबाजूच्या लोकांवरही जीव मात्र आपला जडत असतो. त्रास कोणाला तुमचा मात्र होणार नाही आणि तुम्ही दुसऱ्यांचा त्रास तुम्हाला मात्र करून घेत नसतात. म्हणूनच जी येईल परिस्थिती जीवनात तिच्याशी एकरूप होऊन मात्र तुम्ही जगायला शिका. तसे तर जीवनात दुःख कोणाला कधी चुकलं नाही, पण आहे त्या परिस्थितीमध्ये सुखी समाधानी राहून
नक्कीच समृद्ध जीवन जगायला मात्र प्रत्येक क्षणी आपण शिकलं पाहिजे. बाकी सगळ्यात चांगल्या माणसांची एकमेकांत ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक प्रचंड वाद्यमेळ निनादत प्रत्यक्ष राहावा. यासाठी खूप आयुष्य उधळल. प्रत्यक्ष अनेक वाद्यवृंद नक्कीच माझ्याभोवती निर्माण झाले. अनेक वाद्यवृंदांनी मला नेमकेपणाने वगळलेही. वाद्यवृंदांपेक्षा खरं महत्त्वाचा संगीतपेक्षा मी जिथं प्रत्यक्ष वादकांवर जास्त भालतो तिथं मात्र सुरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले. या फटक्यांनी नक्कीच माझ्या मनाच्या अनेक भासऱ्या पिंजऱ्या पिंजून मात्र गेल्या. नक्कीच पण मैफिलीचा सूर अमंदित प्रत्यक्षनी राहिलेला आहे हे मात्र नक्कीच. आपल्याला देखील उत्तम पद्धतीने आयुष्यात शिकलं पाहिजे की आयुष्यात किती दुःख जरी आले तरी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुखाची अनुभूती करायची असेल तर नेहमी तुम्हाला स्वतःवरती जास्तीत जास्त नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. बाकी हेकट माणसाशी जमवणूक घेण्याची शक्ती विवेक आपण वाढवत राहायचा आणि हेकट माणसांना मात्र घेतेच की नाही जमून जाते कुठं असं म्हणत आणखीन हेकटं मात्र व्हायचं असतं. बाकी युती या शब्दाला सध्या जब्बर वजन असूनही मी दोस्त हा शब्द त्या ठिकाणी वापरतो कारण दोस्तीत जी नक्कीच निरपेक्षता आहे ती मात्र युती या शब्दात नाही. आणि युती या शब्दातलं क हे अक्षर सायलेंट नक्कीच आहे हे तुम्हाला देखील समजलं पाहिजे. आणि नक्कीच उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल झाडांनाही किती अनुकंपा प्रत्यक्ष वाटली तरी स्वतःची जागा सोडून ती कधीच सावलीचा वर्षाव त्यांच्या पाठोपाठ करीत राहणार नाहीत. माणसांच्या मागे ते मुळात जाऊ शकणार नाहीत. झाडांच्या औंदर्याला नक्कीच ममत्वाला एकाच जागेचा मात्र शाप असतो. छत्र आणि छत्री मात्र यात भरपूर अंतर आहे. तेच छान आहे. नाहीतर हा कृतघ्न माणसांनी झाडांची अवस्था छत्र्यांसारखीच करून मात्र टाकलेली आहे हे नक्कीच आपण देखील शिकलं पाहिजे. बाकी जीवनमूल्य हे तर बोटांच्या ठशांसारखे आहेत. ती कुणाचीच समान नसतात. पण तुम्ही जे काही करता त्यावर मात्र ती नेहमी उलटली जातात हे नक्कीच खरे. बाकी अहंकार कधीच कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण प्रामुख्याने दोन चेहरे आहेत. प्रथम म्हणजे स्वाभिमान आणि दुसरं म्हणजे गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होईल तेव्हा मात्र कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. म्हणून अहंकार तुम्ही तुमच्या आयुष्यात मुळीच कधी करू नका. बाकी माणसं जोडणं म्हणजे काय? माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं, आपल्या अपेक्षा आपली मत न लादणं. माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची एक उत्तम कला शिकणं, फुकाच्या वाद आणि टोकाची टीका टाळणं. माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं, समोरचा अधिक महत्त्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही उत्तम पद्धतीने जाणून देणं. प्रत्यक्ष माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकी संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं. माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद देणे, रागाचंही रूपांतर प्रेमात करता येणं. आणि माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत पाहता पाहता स्वतःमधला भगवंत प्रत्यक्षात प्रकट करणे. यालाच माणसं प्रत्यक्षाने जोडणं असं म्हणतात. आणि मित्रांनो, जाताना काय घेऊन जायचं आहे का असं म्हणणारा माणूस मात्र असताना काही सोडत नसतो. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीप्रमाणेच जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत आणि उत्तम तुम्हाला यश मिळाल्यानंतर उत्तम कार्य करायचे आहेत. हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात जास्तीत जास्त समजून घ्यायचं आहे. बाकी स्वतःचे आनंद बाजूला ठेवून जी कृती केली जाते त्यालाच खरे प्रेम किंवा वात्सल्य म्हणतात. याचा जिथे अभाव आहे तिथे मात्र माणसांचा वापर 100% करतात आणि तुम्हाला बराच वेळ लागेल स्वतःपर्यंत पोहोचायला. सगळ्यात खडतर प्रवास मात्र हा एकच आहे. आणि मित्रांनो, ज्यांना स्वतःची शक्ती योग्य मार्गासाठी वापरायची आहे त्याने मात्र क्षेत्र योग्य निवडायलाच हवं. उत्तम बियाणं आणि सुपीक जमीन यांचा संयोग व्हायला हवा. मगच तुम्हाला उत्तम फळ मिळून जाईल. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्तम क्षेत्र तुम्ही निवडाल
तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम फळ मिळून जाईल. बाकी बर्फ तर हा नेहमी 9 दशांश पाण्याखाली असतो आणि 1 दशांश वर दिसत असतो. संसारातल्या अडचणी, मान अपमान आणि दुःख पण अशीच असतात. 9 दशांश न सांगता येण्यासारखे सांगितली तर ती खोटी वाटणारी आणि 1 दशांश न सांगता देखील दिसणारी किंवा सांगितली तर लगेच प्रत्येकांना पटणारी हेच खरे सत्य. बाकी नाविन्य आणि परिचय या 2 अस्वस्थ प्रत्यक्ष एकमेकांच्या वेरीने मोर अधूनमधूनच केव्हा तरी दिसतो. म्हणूनच जास्त आपल्याला तो आवडतो. सातत्य टिकतं, ते विचार देखणं प्रत्यक्ष वाटतात, म्हणूनच वृत्ती जुळतात. म्हणून मैत्रीची विणी जास्त पक्की होत होते आणि ती वेदना आणि संवेदना एकच प्रत्यक्षाने होत असतात. म्हणून नाविन्याची ओढ ही एक प्रत्यक्ष सहज अवस्था आहे, जे तुम्हाला देखील उत्तम पद्धतीने नक्कीच समजून घ्यायचं आहे. आणि खरं बोलायला कधीच हुशारी लागत नाही, कारण जे घडतं ते मात्र सांगायचंच असतं. थापा मारायला कल्पनाशक्ती लागते आणि हुशारी लागते, त्याला स्मरणशक्ती पण तल्लख लागते. कारण कुठली थाप कुणाला केव्हा कधी का मारली त्याचं अवधान मात्र आपल्याला ठेवावं लागतं. हेच आयुष्यातलं उत्तम सत्य की तुम्हाला कुणी दोष करीत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असेल. एक तर त्यांना तुमची भीती वाटत असेल, दुसरे म्हणजे ते स्वतःचाच दोष करत असतात, किंवा तिसरी गोष्ट त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असेल. म्हणून जे कोणी तुमच्यावर कधी दोष करतील, तुमचा तिरस्कार करतील आणि जे तुमच्यावर निंदा करतील त्यांच्यासाठी तुम्ही कधीच भिवू नका. म्हणजे निंदेला जो टिकला इथे तोच खरा टिकला, असं स्वतः भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतो. म्हणून कधीच तुम्ही घाबरू नका, भिवू नका. नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवून त्यांची मात्र तुम्ही निस्वार्थ मनाने नक्कीच भक्ती केली पाहिजे. बाकी संसार हा तर क्रिकेट सारखा असतो. विकेटसमोर उभं राहिलं की प्रत्येक बॉलच काहीतरी आपल्याला करावं लागतं. भूत, वर्तमान, भविष्य म्हणजे 3 स्टंप्स नक्कीच. बेल्स म्हणजे काळ आणि टाकलेला प्रत्येक नक्कीच चेंडू काळावर सोपवायचा नसतो, तो तुम्हाला अडवावा लागतो. सोडून देणे, थांबवणं आणि टोळावणं यापैकी काहीतरी एक करावं लागतं. तुम्ही जर बॉलर्स एंडला असाल तर प्रत्यक्ष साथीदाराबरोबर तुम्हाला पळापळ मात्र करावी लागते. ह्यालाच उत्तम पद्धतीने आपण समजलं पाहिजे. आणि नक्कीच ऐपत हा शब्द खराखर फसवा आहे. तो तुम्हाला नेहमी जास्त उंचावर असलेली जागा दाखवतो आणि प्रत्यक्षाने वरवरची उंची नक्की गाठण्याच्या स्पर्धेत तुम्हाला मात्र दानट विकावी लागते. आदर्श स्वतःचा आणि त्याचा मात्र प्रत्यक्षाने चिमळ दुसऱ्याला, या तत्वावर अनेक माणसं मोठी म्हणून प्रत्यक्ष मिरवत असतात. हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी कोणी चांगली म्हटल्यामुळे मी चांगलं कधी ठरणार नाही, किंवा वाईट कोणी म्हटल्यामुळे मी वाईट कधी ठरणार नाही. आपण कसे आहोत हे ज्याचं त्याला पक्क माहिती असलं म्हणजे माणूस नेहमी निर्भय होतो. त्यासाठी तुम्ही स्वतःची ओळख स्वतःला मात्र करून द्या. हेच तुम्हाला नक्कीच समजून प्रत्यक्षाने या गोष्टींचे तुम्हाला आत्मसात देखील करायचं आहे. आणि माणसाने आपल्या आयुष्यात काय बोलावे हे त्याचे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे त्याचे कौशल्य ठरवते, किती बोलावे हा त्याचा दृष्टिकोन ठरवतो. परंतु एखादी गोष्ट बोलावी का नाही हा मात्र त्याचा संयम आणि संस्कारावर जास्तीत जास्त अवलंबून असते. हे देखील आपल्याला नेहमी नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, कोणत्याही बोध कथेमध्ये सत्य कथा शोधायची नसते. कथेपेक्षाही बोध जास्तीत जास्त महत्त्वाचा. हेच खरे सत्य जे तुम्हाला देखील समजायचं आहे. बाकी कौतुक अनेक वेळा लांबच्या लोकांकडूनच होते. जवळच्या नक्कीच लोकांचा सगळा वेळ मात्र शंका घेण्यातच आणि टीका करण्यातच प्रत्यक्षाने व्यर्थ जात असतो. हे मात्र नक्कीच खरे. आणि आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातील की त्यांना विसरूही तुम्ही शकणार नाही आणि त्यांचा विषय कोणाजवळ कधी तुम्ही बोलूही शकणार नाही. बाकी माणसांचे खरे रूप तेव्हा समजून जाईल जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उंचीची किंवा दारूची किंवा पैशाची, रूपाची किंवा इतर कशाची असो, तेव्हा मात्र त्याचे खरे रूप प्रत्येकाला समजून जाते.
म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी गर्व करायचं नाही हे नक्कीच आपण समजलं पाहिजे। आणि एखाद्याने आपल्यासाठी काय काय सोयी उपलब्ध करून दिल्या याची यादी देणं सोपं तर आहे, सोयीचं देखील आहे। मोठेपणा किलोने मोजता येतो, किंबहुना गणिताच्या गावाकडे नक्कीच वळायचं ठरवलं की सगळाच मामला रोकटोक होतो। प्रवास संपला आणि किती उरला हे निव्वळ 2 आकड्यांनाच गुंताला येते। बेरीज वजाबाकी प्रवास संपते। त्याच पद्धतीने पण हिरवी माळ रान, तटस्थ डोंगरांची तपस्वी रान, खळाखळ प्रत्येक खळखळणारे निळजर, नक्की सुकवणारं वार आणि मित्रमैत्रींच्या गप्पा, टाळ्या विनोद मागं सारणारे हास्याचे निर्जर विनोद, क्वचित कुणी ऐकवलेली भाराव तांब्याची नक्कीच भारुणारी कविता आणि स्पर्शांचं मोड, ग्रुपमधल्या एखाद्या प्रत्यक्ष ऑर्थोडॉक्स म्हणणाऱ्याच्या घेतलेल्या फिरक्या, हे गणितात मात्र आपल्याला मांडता येतात का? आकड्यांच्या आहारी गेलेला प्रवास मात्र घड्याळांच्या काट्यावर तोलता येतो। टाईम टेबलात सापडणाऱ्या गावांचे प्रवास त्या स्टेशनच्या पाट्यांशी संपतात, पण ज्यांनी आयुष्याच्या नक्कीच पाठीवर मुक्कामांचे नाव आनंद लिहिलेले आहे त्यांचे प्रवास शेवटच्या श्वासाने 100% संपून जाते। आणि मित्रांनो, जग माणसांच्या देवावर कधी चालत नसते, ते त्यांच्या मनगटातल्या बलावर चालतं। माणूस केवळ प्रेमावर जगू शकणार नाही, तो इतरांचा पराभव करून जगत असतो। मनुष्य या संपूर्ण जगात जे काय सध्या धडपडत करत असतो ती फक्त भोगासाठी, त्यासाठी प्रत्यक्ष त्यागाची पुराण देवळातच ठीक आहेत। पण जीवन हे देवालय नाही तर ते रणांगण आहे, हे आपण नेहमी स्मरणात मात्र ठेवलं पाहिजे। बाकी माणूस हा प्राण्याची निर्मिती, हा सृष्टीतला सर्वात मोठा चमत्कार आणि विद्यातील ही सर्वश्रेष्ठ कलाकृती, पण हा चमत्कारिक प्राणी आत विधात्यावरच नक्की उलटलाय। निव्वळ हात चलाकी करून श्रेष्ठ जादूगार ठरणाऱ्या माणसाला तो मात्र नेहमी सलाम करतो आणि त्याहून मोठ्या शक्तीला तो नेहमी विसरतो। हे नवल नाही का? ते असंच आहे। तसबिरीतून भस्म काढणारा बाबा श्रेष्ठ, दाराशी गाड्या बाळगणाऱ्या माणसानं मात्र हवेतून प्रत्यक्ष रिस्टवॉच काढून देणारा आणखी ग्रेट। हा तमान बाबा लोकांना मुठीतून प्रत्यक्ष उदी काढता येते, पण अवर्षण पडल्यानंतर जमिनीतून पीक काढता येत नाही, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे। बाकी आठवणी या तर मुंग्यांच्या वारुलाप्रमाणे आहेत। वारुलात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा आदमास होत नसतो, पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागे माग एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात। आठवणींचं देखील याच पद्धतीने आहे। एखादी गोष्ट जर तुम्ही भूतकाळात आठवली तर त्याच्या पाठोपाठ तुम्हाला प्रत्येक घडलेल्या गोष्टी आठवू लागतात। म्हणूनच जास्त विचार करण्यापेक्षा जास्त आपण प्रयत्न केलं पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या मनाला जितकं जास्त विचारामध्ये टाकाल ते मन तुमचं अजून जास्त विचार करेल आणि त्यामध्येच एखाद्या कोणत्या तरी गोष्टीमधून तो अडकून राहील। म्हणूनच आपण मात्र आपल्या मनाला नियंत्रण नक्कीच ठेवलं पाहिजे। बाकी चुकीची श्रमा नक्कीच कोणाचीच मागायची असते, तर जो नम्रपणाने आपली चूक दाखवतो, काही जण हटकून व तिरस्काराने चुका काढणारे असतात, त्याची श्रमा वगैरे मागायची नसते। अशांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलेलं कधीही योग्य आहे आणि स्वगत चालक असतं, विचार मात्र अदृश्य असतात। म्हणून त्यांच्या अफाट सामर्थ्य आहे, किंबहुना एकूण एक अदृश्य गोष्टी प्रचंड शक्तिशाली आहेत। त्यांचं सामर्थ्य आहे, त्यांना नक्कीच पेलवेनासं झालं की प्रकट मात्र व्हावं लागतं। जे प्रकट होतं त्याला आपण स्वभाव धर्म असं म्हणतो आणि बाकी प्रयत्न न करता मिळेल अशी कोणती वस्तू या भूतलावर मात्र अजूनही अस्तित्वात नाही, हे नक्कीच आपण समजलं पाहिजे। आणि मित्रांनो, तुम्ही कसे आहात हे ज्याचं त्यालाच पक्क माहिती आहे, म्हणजे कोण कसा आहे हे स्वतःला माहिती आहे, म्हणजे माणूस नेहमी निर्भय होऊन जाईल जेव्हा त्याला स्वतःमध्ये काय कला आहे हे देखील समजून जाईल। त्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही मात्र स्वतःची ओळख स्वतःला नक्कीच करून द्या, हे तुमच्यासाठी कधी उत्तम आहे। आणि नक्कीच चंद्रा इतकं औदार्य माणसाने मिळवता येईल का? अमावस्येला स्वतःचं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फक्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळ असू शकतो,
माणसं चंद्रासाठी शीतल का नक्कीच नाहीत हे देखील आपण समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, जगामध्ये जर तुम्हाला उत्तम पद्धतीने जगायचं असेल तर नेहमी तुम्हाला भगवंतांची भक्ती आणि स्वतःवरती विश्वास आणि भगवंतांवरती विश्वास जास्तीत जास्त ठेवावाच लागेल. आणि खऱ्या दृष्टीने पाहायला गेलं तर माणूस खरा झाडासारखा आहे. तो सुखासुखी कधी वटत नाही. तो ओळावा नेहमी शोधत राहतो. त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर. मग ते जीवन कितीही विद्रूप किती भयंकर का असणार, कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठली चांदणी कधी चमकणार नाही हे तो मनोमन चांगल्या पद्धतीने जाणतो. हेच खरं आयुष्य माणसाचं आहे. आणि प्रत्येकाचं हेच खरं एक मन आहे जे तुम्हाला देखील नेहमी समजून घ्यायचं आहे. बाकी भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेऊन देईलच याची मात्र खात्री नाही. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निष्कर्षणावर घासून पाहायची. भावनाप्रधान माणसाला जगात सारखेच आधार शोधावे लागतात, पण बुद्धिप्रधान माणूस हा स्वतःलाच नव्हे तर इतरांना देखील नेहमी आधार ठरतो. हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एखादी वस्तू जर आपण वापरली नाही तर ती कालांतराने गंजते आणि जास्त आपण वापरली तर ती कालांतराने झिजते. काही झाले तरी प्रत्येक गोष्टीचा शेवट ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही आपल्यासाठी उत्तम आहे आणि कधीही सर्वश्रेष्ठ आहे. याची जाणीव ठेवून प्रत्येकाची आपण मात्र मनसोक्तपणे नक्कीच मदत केली पाहिजे. बाकी आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? कधी तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा आपण मी अडाणी माणूस आहे. यासारख्या वाक्यातून अशा माणसांची विद्वत्ता बाहेर पडते. नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागतं तेव्हा या माणसांची युनिव्हर्सिटी मात्र आपण कधी शोधायची नसते. हेच आपल्याला समजायचं आहे. आणि चार माणसांत राहायचं म्हणजे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. या प्रत्यक्ष भुरक्याखाली आपण स्वतःला आयुष्यभर नक्कीच नेहमी विकून टाकतो. समाजाचा आधार वाटण्याऐवजी रीतरिवाज सांभाळायला मात्र लावणारं हे एक लोढणं आहे असं वाटतं. वेळी अवेळी चहा करण्यापासून अनेक गोष्टी हा समाज मात्र आपल्याला करायला लावतो. हे नक्कीच खोटं आहे का? आपण नक्कीच सांगा. आणि नक्कीच मित्रांनो, प्रत्येक क्षणी तुम्हाला मात्र दखल वस्तू नक्कीच अनतीभोवती असतात प्रत्यक्ष, परंतु गरज पडल्याशिवाय त्यांची वसुली घेतली जाणार नाही. हेच दुर्दैवानं आणि माणसांवस्तू प्रत्यक्ष माणसंवस्तू यातलं प्रत्यक्ष अंतर मात्र मिटत चाललेलं आहे. हे देखील तितकंच खरे. बाकी उद्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय घडेल याची नक्कीच जाणीव नसेल, पण तुम्ही तुमच्या या वर्तमान काळात जर उत्तम कर्म कराल तर उद्याच्या भविष्यामध्ये सर्व काही चांगलं घडणार. हा तर तुमच्या मनामध्ये एक भक्कम विश्वास असून जाईल. हे नक्कीच खरे. सुगंधाने दरवरत राहावं आणि वाऱ्याने नेहमी वाहत राहावं. वाहता वाहता वाऱ्याने सुगंधाला उचलून न्यावं. वाऱ्यालाही कुठं जमलं सुगंधाला धरून ठेवणं. सुगंधालाही कुठं जमलं वाऱ्यासोबत झुलूक होणं. त्या ज्याचं त्यानं नेहमी कार्य करावं. उगाच कशाला वेर घ्यावं हेच प्रत्येकानं नेहमी समजून घ्यावं. बाकी माणसाने आपलं आयुष्य सध्या मात्र इतकं धावपळीचं, दगदगीचं आणि म्हणूनच अत्यंत वरवरचं का करून घेतलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का? अशा निराशा, साफल्य, वैफल्य, सुख दुःख, मिलनविरन हे सगळेच भाव ही माणसं कातडीवरच्या तिलासारखी वागवतात. कातडीवर तिल असला की नसला काय अर्थ? बाकी ही माणसं मात्र अशीच. गती हवी मात्र प्रगती नको. प्रसिद्धी हवी मात्र सिद्धी नको. ही माणसं आयुष्य काढतात, कधी जगत नाही. हे मात्र आपण समजलं पाहिजे. आणि फायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो. तुम्ही भिडस्त आहात ना हेच समोरचा माणूस हेरत असतो. बाकी बोडक्यावर बसून तुम्ही पे न पे वसूल करणाऱ्यापैकी प्रत्यक्ष नव्हते याची खात्री पटल्यानंतर तुमच्याशी व्यवहार केला जाईल. अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळा काढण्याचं सामर्थ्य आणि तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणींची 100% मोठी यादी असते. बाकी समस्या आपली आणि त्याचं उत्तर मात्र इतरच.
असं कधी घडणार नाही. उत्तराची मागणी बाजू म्हणजे समस्या. आपण फक्त आणि फक्त बघण्याची दिशा मात्र बदलायची असते. आणि मित्रांनो, निर्णयाची घाई असलेल्या व्यक्तीशी चर्चा करताना मात्र सेफ कधी तुम्हाला वाटणार नाही. म्हणूनच निर्णय तुम्ही नक्कीच घ्या, परंतु निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या अनुभवाचा वापर नक्कीच केला पाहिजे. आणि फुलांच्या किंवा नक्कीच वेगाच्या सहवासात एकटेपण बुडवणाऱ्या माणसांचं मन अत्यंत संवेदनाक्षम असणं अपरिहार्य आहे. त्याच पद्धतीने संवेदनाक्षम मन लांबणं हा एक पद्धतीचा शाप आहे. आणि वरदानही शाप भोगायचे असतात तर प्रत्यक्षवर उपभोगायचे असतात. पण तरी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हळवं मन लाभलेला माणूस माणूस म्हणून जन्माला तर येतो आणि मरताना देखील तो माणूस म्हणूनच मरतो. मन नावाची वस्तू जिथे जन्मालाच येत नाही ती सगळी प्रत्यक्ष माणसांच्या आकाराची जनावरच. म्हणूनच तुम्हाला तुमच्या मनामध्ये नेहमी उत्तम विचार ठेवायचे आहेत आणि तुम्हाला प्रत्येकाची मदत निस्वार्थ मनाने मात्र करायची आहेत. बाकी आयुष्याची एक अज्ञात यात्रा आहे. भाग्योदयासाठी आपण जो प्रारंभ करतो त्याचा शेवट भाग्यातच होतो असं मुळीच नाही. तर असं का होते? तुमच्याबरोबर तुमच्या जीवन यात्रेबरोबरच एक अज्ञात शक्ती प्रवास नक्कीच करत असते. त्या शक्तीनंही एक हातात प्रत्यक्ष हातचा राखून ठेवलेला असतो हे आपल्याला माहिती मुळीच नसतं. हे देखील आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी मीठ कशातही टाकलं तरी ते मात्र खारटपणा सोडणार नाही. वापरायचं किती ते प्रत्यक्ष आपल्यालाच ठरवावं लागतं. आयुष्याची चव ही ज्या ती त्यानेच नेहमी सांभाळायची असते. आणि मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही मिळवाल, पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी धडपड कराल ती करणारच शेवटी तुम्हाला बरोबर राहणार नाही. मग राहून राहून मनात येतं केव्हाही प्रत्यक्ष काही नव्हतं तेव्हा आपण नेहमी सुखी असतो. म्हणूनच भगवंतांनी तुम्हाला जे काही दिलेलं आहे तेच तुमच्यासाठी उत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे हे मात्र तुम्हाला वेळ आल्यानंतर समजून जाईल. बाकी आम्ही आमच्या वैभवात ऐश्वर्यात प्रत्यक्ष ख्याली कुशालीत दंग आहोत, मस्त आहोत. चिखल माती धुलीच्या तुमच्या आयुष्याशी आम्हाला काही कर्तव्य देखील नाही. मग तू सम्राटाची गरज नाही म्हणतोस ते कशासाठी? याचा अर्थ तू सम्राट झालास. प्रत्यक्ष तर मनातून तुला जे हवे आहे प्रत्यक्ष ते मिळणार नाही. आणि ते प्रत्यक्ष आणि जे परवडणार नाही ते मात्र तुला नकोच आहे. ही भूमिका घेणं तर सोपं आहे. स्वतःची प्रतारणा असली तरी अप्राय गोष्टीचा प्रत्यक्ष धिक्कार करणं हे एक पद्धतीचं मनोरंजन आहे जे तुम्हाला देखील नेहमी समजायचं आहे. आणि मित्रांनो, स्वतःचे अनुभव उगीचच इतरांना तुम्ही सांगू नका. इतरांना एकतर तो अनुभव खोटा वाटतो किंवा तुम्ही खोटे वाटत असतात असं वाटायला लागतं. ज्याचे त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत. आणि तुम्हाला जे अनुभव भगवंतांनी दिलेले आहेत ते अनुभव मात्र तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार करतात. बाकी माणूस लहान असो किंवा तो एखादा मोठा असो, त्याला जे काही हवं आहे ते मिळत नसल्याचे नांगीसारखी डंग करीत असते. जी काही आपली पात्रता आहे त्यानुसार आपल्याला जे काही हवं आहे ते मिळत नाही आहे ही भावना त्याला मात्र नेहमी छळत असते. ही भावना शांतपणे कधीच तुम्हाला जगू देणार नाही. तुम्हाला जे मिळवायचं आहे ती गोष्ट मात्र बाळूमामांना प्रत्यक्ष उत्तम पद्धतीने माहिती आहे. म्हणूनच कोणत्याच गोष्टीची तुम्ही चिंता करू नका आणि कोणत्याच गोष्टीसाठी तुम्ही मात्र कधी रडू नका. जेव्हा तुम्हाला बाळूमामा देतील तेव्हा श्रेष्ठ नाही सर्वश्रेष्ठ देतील यावरती देखील आपल्याला नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. बाकी रडणं मात्र नेहमी भोगायचं असतं, हसणं नेहमी उपभोगायचं असतं. याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगळे स्वैर्य हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं, कारणही हवं. हे आपल्याला समजलं पाहिजे. बाकी खेळलं होणं वेगळं आणि शस्त्र होणं वेगळं. पहिल्यात मानहानी प्रत्यक्ष तर दुसऱ्यात तो मानबिंदू असतो हे देखील तुम्ही समजलं पाहिजे. बाकी देवापेक्षा कर्माची भीती आपण बाळगावी, कारण एक दिवस भगवंत तुम्हाला माफ करेल. पण तुम्ही केलेली प्रत्येक कर्म कधीच तुम्हाला माफ करणार नाहीत. कारण तुम्ही दिलेल्या शिव्या किंवा ओव्या, तुम्ही केलेला घात किंवा अपमान यापैकी ज्याही गोष्टी तुम्ही कराल
त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे 100% चालत येतील. म्हणून उत्तम गोष्टी करा. उत्तम गोष्टीच तुम्हाला भगवंत जास्त पटीने देईल. यावरती मात्र नक्कीच आपण विश्वास ठेवला पाहिजे. बाकी परिस्थितीची कल्पना असूनही काहीच न करता येणं हेच खरं जास्त त्रासदायक आहे. डोक्यात खूप सारे विचार चालू असतात, पण समोर कुठलाच मार्ग आपल्याला दिसत नसतो. एरवडी सहज वाटणारे सकारात्मक विचार पण समजायला अवघड होऊन जातात. माहिती असतं की ही वेळ देखील आपली एकेकाळी निघून जाईल, पण त्यावेळी होणारा त्रास, वेदना, होणारी घुसमट ही कधीच आपल्याला थांबवता येणार नाही. आणि कधी सगळं काही वेळेच्या हवारी ही नाही करता येणार. आपल्यासमोर आपलं कोणी प्रत्यक्ष पाण्यात गंटागळ्या खात असताना काठावर मात्र उभं राहून त्याकडं फक्त बघत राहणं कसं कुणाला शक्य आहे? कळत असतं की इथं कुठलंच दुःख कधी परमनंट नाही आहे, पण ती मनाची होणारी घालमेल शब्दांत आपल्याला मुळीच सांगता येणार नाही. एक क्षण असा येईल की डोळ्यांतल्या अश्रूंनाही ही आपली दया यावी, त्यांनीही थांबवण्यासाठी विनभवनी प्रत्यक्ष करावी असं वाटतं. पण सगळं काही व्यर्थ ठरतं. तेव्हा मात्र जाणीव होते की जे होतं ते सगळं काही प्रत्यक्ष उत्तमसाठीच होतं. म्हणजे चांगल्यासाठीच बाळूमामा नेहमी करत असतात. बाकी हे इतरांना समजावून सांगणं प्रत्यक्ष सोपं असतं. स्वतःवर वेळ आल्यानंतर ते मात्र आपल्याला कधीच पटणार नाही. ही हतबलता मात्र भरपूर वाईट आहे. हेच आपल्याला आयुष्यात समजायचं आहे की जे अनुभव तुम्हाला भगवंत देईल ते अनुभवच तुम्हाला खरे वाटतील. बाकी दुसऱ्याला ज्या वेदना आहेत त्या वेदना स्वतः सोसल्याशिवाय आपल्याला त्या वेदनांचं दुःख मुळीच कधी समजणार नाही. आणि सर्वात भाग्यवान पुरुष म्हणजे श्री अर्जुन आहेत. कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्यांचे मित्र आणि सर्वात अभागी पुरुष म्हणजे कर्ण. सूर्यपुत्र असून आयुष्यभर प्रत्यक्ष चाकरी केली तरी धृतराष्ट्राची म्हणजे दुर्योधनाची अंधळ्याच्या पुत्राची 20व्या शतकात याहून वेगळं काय घडते? अनेक IAS ऑफिसर, प्रत्यक्ष IAS ऑफिसर, मोजकेला लॉच न घेणारे पोलीस आणि कमिशनर, कस्टम ऑफिसर म्हणा किंवा प्रत्यक्ष सेल्स टॅक्स ऑफिसरचा वाक्य सरळ बोलता न येणारा भ्रष्टाचारी मंत्र्यांची चाकरीही करता येत प्रत्यक्ष ना, हे देखील आपण समजलं पाहिजे. म्हणूनच तुम्हाला नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये भगवंतांना निवडलं पाहिजे. बाकी आयुष्यात कुणावर फारकार कधीच तुम्ही रुसू नका, रागवा, भांडा. मात्र जमलं तर भांडण तिथले तिथंच तुम्ही निपटून टाका. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं मात्र तुम्ही प्रत्येकांची चालू नक्कीच ठेवा. पण रुसवा, फगवा, अबोला फार काळ मात्र मुळीच तुम्ही चालू देऊ नका. जी काही वादावादी दिवसा प्रत्यक्ष झालेली असेल तरी रात्रीपर्यंत निपटत आपण आणावी. झोपताना रागात, मुळीच रागात झोपू नये. कुणास ठाऊक तुम्ही किंवा दुसरा सकाळी उठेल का नाही. नक्कीच जर भगवंतांच्या दयाने दुसरा दिवस आयुष्य तुमच्या उजडलेलाच असेल तर त्यावर आदल्या दिवशीच्या नक्कीच रुसव्याचे मळभल कधी राहणार नाही. पण रुसून झोपले तर झोप व्यवस्थित होते असं देखील नाही. आणि शरीराला आराम मिळणारा प्रत्यक्ष मिळाला तरी झोपेतून उठल्यानंतर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायचे? अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी एक वात आहे. तुम्ही तुमच्या अहंकाराची वाज विझवली तर तुम्ही दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा तुम्ही वाटू शकता. या भयाने तुम्ही ती वात पेटती ठेवाल. पण बरोबर नक्कीच हे नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य 100% निघून जाते. तुम्ही तुम्हाला तुमच्या मनाच्या स्वभावाचा विचार नेहमी करा. अहंकाराची वाज विझवण्यातली मजा ज्याला समजली तो मात्र मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी 100 चढला असं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, काही शब्द, वाक्य, विधान फार भयंकर असतात. ती मोगम असतात. पण गैरसमज प्रत्यक्ष पसरवण्याची त्या मोगम वाक्यांची ताकद साथीचा रोग पसरवणाऱ्या जंतूपेक्षा अफाट असते. हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. आणि नक्कीच समोरची व्यक्ती जोवर तुमच्या दुःखात सामील होण्याच्या मनस्थितीत असेल तोवरच त्या व्यक्तीशी तुमचे दुःख तुम्ही मात्र सांगावे आणि वाटणे योग्य नक्कीच आहेत.
मजा असते. एकदा जरी ती व्यक्ती स्वतःच्या वर्तुळात गेली की मग मात्र तुम्हीही तुमच्या दुःखाची प्रत्यक्ष कबाडे बंद करा. नक्कीच दुःखाच्या गोगलगाईला कवचात परत पाठवावे आणि त्यावर गुलाबाची पाकळी ठेवून जगाला आपण वेडे बनवावे. हे जे काही भिजायचं ते मात्र आतल्या आत भिजायचं, यालाच गुदमरणं म्हणतात. तर खरंच गुदमरणं आणि आत्महत्या यात फरक इतकाच की आत्महत्येत माणूस एकदाच मरतो, मात्र प्रत्यक्ष गुदमरताना क्षणाक्षणाला हेच आपल्याला समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, कुणालाही बदलण्याचा खटाटोप तुम्ही कधीच करू नका. फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःलाच बदला. हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात उत्तम पद्धतीने समजायचं आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नामस्मरण म्हणजे त्यांची शक्ती करण्यासारखंच आहे. तुम्ही त्यांची निस्वार्थ मनाने नामस्मरण करा आणि निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा. नक्कीच तुम्हाला मोठे मोठे अनुभव येऊन जातील. वाईट मार्गाने कमवलेले धन आणि वाईट बोलून दुखावलेले इतर व्यक्तींचे मन कधीही तुम्हाला सुफळ देणार नाहीत. म्हणूनच नेहमी उत्तम कर्म करत चला. बाकी जर बाळूमामांचे नाव तुमच्या ओठावर आणि बाळूमामा तुमच्या मनात असतील तर प्रत्यक्ष तुम्ही घाबरता कशाला? काही झालं तरी भगवंत तुमच्या पाठीशी असतील, हा ठाम मात्र विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. बाकी जेवढा तुम्ही जप कराल तेवढे तुम्हाला बाळूमामा जपतील. जेवढे तुम्ही वाचाल तेवढे तुम्हाला बाळूमामा वाचवतील. जेवढी तुम्ही त्यांची सेवा कराल तेवढा तुम्हाला ते मेवा देतील. आवडीने कराल तेवढे आवडीने देतील. सावडीने कराल तेवढे तुम्हाला सावडीने देतील. परंतु तुम्ही निस्वार्थ मनानेच केलं पाहिजे, हे देखील तुम्हाला समजायचं आहे. आणि मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे आणि चांगले ऐकण्याचे वर्त तुम्ही घेतले पाहिजे. जर तुम्ही आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर ही एक मोठी प्रार्थना आपण बाळूमामांच्या चरणी नक्कीच करावी. हे म्हणावे, हे गुरुमाऊली, तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहात आणि आम्ही तुमचे प्रिय बाळ आहोत. आम्ही सतत, नक्कीच तुम्ही आमची सतत काळजी घेता आणि संकटातून आम्ही प्रत्येकांना नेहमी तुम्ही आम्हाला वाचवता आणि सतत पाठीशी आहे याचा देखील अनुभव देता. हे ब्रह्मांड नायक, तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद, अनंत कोटी धन्यवाद. असं आपण भगवंतांच्या चरणी नेहमी प्रार्थना केली पाहिजे. बाकी सकारात्मक राहून काम केलं की ठरवलेलं लक्ष गाठणं कधीही तुमच्यासाठी मुळीच अवघड जाणार नाही. आणि कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धराल तितके निंदेचे भय तुम्हाला मात्र जास्तीत जास्त वाटू लागेल. आणि प्रिय मित्रांनो, सदैव तुम्ही श्री संत सद्गुरू बाळूमामा या नामाचा जप करा. कधी न लागे तुम्हास दुःखाचा वारा, आलेले तुमचे संकटी जाईल मागारा. नक्की येईल अनुभव तुम्हा ह्या जगा वेगळा, तेव्हा कळेल नक्कीच बाळूमामा नामाचा अर्थ तुम्हाला खरा. हे देखील आपण अनुभव घेऊनच नेहमी पाहिले पाहिजे. बाकी ओठात एक आणि पोटात एक असं कधीच तुम्ही वागू नका. तुम्ही जसं आहात तसेच तुम्ही बाहेर मात्र नक्कीच दिसत चला. दिसायला भारदस्त असणं हे मात्र तुमच्या हातात नाही. विचारांनाही भारदस्त असणं हे नक्कीच तुमच्या हातात आहे. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचे एक उत्तम लक्षण आहे. हे देखील आपण समजलं पाहिजे. आणि नातं असं पाहिजे ज्याचा शेवट कधी देखील होणार नाही. ज्या पद्धतीने न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व यांनी पाठ फिरवल्याशिवाय तुम्हाला कधीही समजणार नाहीत. आणि मित्रांनो, सद्गुरूंना जे आवडते ते करणे आणि ना आवडते ते सोडणे म्हणजेच खरी गुरु सेवा आहे. तर भगवंतांना काय आवडते तर तुम्ही नक्कीच पहा. भगवंतांना आवडते नामस्मरण, कोणत्याही परिस्थितीत समाधान, नेहमी गोड वाणी, आपल्या चांगले वागण्याचे, लोक प्रत्यक्ष जोडण्याची कला. या गोष्टी भगवंतांना आवडत असतात. आणि नक्कीच भगवंतांना काय आवडत नाही तर प्रथम डोंग, आळस, अभिमान आणि परमनिंदा. प्रत्यक्ष एवढेच आपण मात्र सांभाळावे, मग भगवंत तुम्हाला नक्कीच सांभाळतील. हे आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं जास्त शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईचे मायेने जवळ घेणारे बाळूमामांशिवाय दुसरे कोणीही नाही. हे मात्र नक्कीच खरे.
मोठं व्हायला ओळख नाही. माणसांची मनं तुम्हाला जिंकावे लागतील. जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव प्रत्यक्ष मोठी वस्तू म्हणजेच खरी माणुसकी आहे. आणि जोपर्यंत मनाला आशेचे पंख असतील, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ असेल, अंतःकरणात जिंकण्याची जिद्द असेल, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा नक्कीच तुमचा असेल. हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा कधीही उपयुक्त आहे. आणि मित्रांनो, जे काही होईल ते तुमच्या चांगल्यासाठीच होईल. तुम्ही मात्र कधीच घाबरू नका आणि कधीही डगमगू नका. हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी कोणतीही गोष्ट मनापासून किंवा आपण जिद्दीने केली तर ती नक्कीच आपल्याला मिळून जाईल. आणि नक्कीच आपल्या भगवंत पाठीशी देखील नेहमी असतात, यावरती देखील आपण प्रत्यक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि विश्वास ठेवलं पाहिजे. ज्या पद्धतीने दगडातून उत्तम मूर्ती बनण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात, तसंच तुमच्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी तुम्हालाही परिस्थितीचे घाव नक्कीच सोसावे लागतील. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होती. पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे श्री संत सद्गुरू बाळूमामा भक्कमपणे उभे होते. अंतःकरणातून केलेली भगवंतांची सेवा कधीच व्यर्थ जाणार नाही. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर हृदय पाहतो. हेच आपण नेहमी आत्मसात नक्कीच केलं पाहिजे. बाकी नियती जेव्हा तुमच्या हातून काही गोष्टी हिरावून घेईल, तेव्हा त्याहीपेक्षा काही मूल्यवान देण्याकरिता ती तुमचा हात रिकामा करत असते. याचे आपण नेहमी भान नक्कीच ठेवलं पाहिजे. घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून आपण आपल्याला त्रास देत असतो. गेलेल्या गोष्टीकडे पाहत प्रत्यक्ष राहण्यापेक्षा नक्कीच पुढील मार्ग आपण मात्र नेहमी पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिलेले आहेत, हे देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि बाळूमामांप्रती जागृत झालेले प्रेम ही आत्म्याची खरी मोठी दौलत आहे. आपल्याला नामाच्या साह्याने या दौलतीचे जास्तीत जास्त प्रमाणात रक्षण मात्र नक्कीच करायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपल्या जीवनातील सर्वात मोठे सत्य हे आहे की आपण सहन करू शकणार नाही अशा मात्र अडचणी आणि त्रास भगवंत आपल्याला कधीच देणार नाही. म्हणून जर तुम्हाला काही अडचण असेल ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण भगवंतांना पक्कच माहिती आहे की तुमची क्षमता कितीपट आहे आणि कितीपट तुम्ही दुःखाचा सामना करू शकता. म्हणून भगवंतांनी तुम्हाला जेवढे दुःख दिलेले आहे त्या दुःखांवरती तुम्ही नक्कीच मात करू शकता. हे देखील आपल्याला आता मात्र समजलेलं असेल. बाकी भगवंत आपल्याशी संवाद साधत म्हणतात, आम्ही असताना काळजी कसली करतोस रे? नक्कीच तुझं काम फक्त माझ्यावर अटल विश्वास ठेवून नामस्मरण करणं हे आहे. तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही मात्र नेहमी समर्थ आहोत. हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी समतोल मनासारखे कोणतीही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि ध्येयासारखे कोणतेही एक मोठे पुण्य नाही. हे नक्कीच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत मात्र कधीच आपण हरू नये, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक मोठी प्रेरणा देत असते. बाकी भगवंत माझ्या नशिबात पुढे काय तुम्ही वाटून ठेवले हे मलाच मुळी माहिती नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायमच तुम्ही असू द्या. नक्कीच मग आमच्या आयुष्यात मोठे मोठे चमत्कार 100% घडतील. बाकी निघून दे मनातले भय, असा दिनच उजळू दे, निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ मिळू दे. असंच आम्ही भगवंतांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करतो. बाकी सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील नेहमी तुमच्या आयुष्यात संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणी येणार नाही तेव्हा मात्र कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन बाळूमामा तुम्हाला मदत करून नक्कीच जातील. हे देखील तुम्हाला समजण्यासाठी त्यांच्या भक्तीमध्ये जास्तीत जास्त नक्कीच राहिलं पाहिजे. तुझ्या नशिबात ग्रह वगैरे असू दे किंवा साडेसातीचे भोग असू दे, तुझ्या प्रारब्धाचा एकच आहे किमयागार, ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. आणि नक्कीच
तुमच्या आयुष्यात जे काही सध्या चालू आहे त्या प्रत्येक गोष्टी चालू असण्याचे म्हणजे भगवंतच आहेत. अर्थात तुमचे जर कर्म उत्तम असतील आणि तरीही तुमच्या आयुष्यात अडचणी संकटे येत असतील तर मुळीच तुम्ही घाबरू नका, मुळीच तुम्ही निराश होऊन जाऊ नका. या ठिकाणी तुमची भगवंत सर्वात जास्त परीक्षा घेत आहेत आणि जेव्हा परीक्षा सुरू असते तेव्हा मात्र शिक्षक मौन धारण करत असतात. त्याच पद्धतीने तुमची परीक्षा चालू आहे म्हणूनच प्रत्यक्ष भगवंत कोणत्याही प्रकारची प्रक्रिया सध्या नक्कीच प्रतिक्रिया सध्या तुम्हाला देत नाहीत. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातली उत्तम पद्धतीने ही परीक्षा हाताळाल तेव्हा मात्र येणाऱ्या काळात जे तुम्हाला सुख मिळेल त्याची तुम्ही कधीही कल्पना केलेली नसेल. फक्त आणि फक्त तुम्हाला अनुभव घेण्यासाठी. म्हणूनच भगवंतांनी हे दुःख तुमच्यावर लादलेलं आहे. म्हणून उत्तम पद्धतीने तुम्ही त्याचा सामना करा आणि वाईट दिवसामधून उत्तम अनुभव मात्र तुम्ही जास्तीत जास्त घेतले पाहिजे. हे नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र. नक्कीच बाळूमामा या नामात आणि या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओळा स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे हात म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामांचेच. नक्कीच खरंच हे अनुभवली की जाणीव होते. बाळूमामा प्रत्येक क्षण आपल्या भक्तांसोबत आहेत. फक्त अंतःकरणाने मात्र त्यांना आपण हाक मारली नक्कीच पाहिजे. त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करीत राहतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात मात्र धरलेला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे हे म्हणजे उत्तम. मगच आपला उद्धार होईल. नक्कीच भगवंतांना जो योग्य वाटेल तेच ते तुम्हाला देतील. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. केलेली बाळूमामांची सेवा व्याजासह भगवंत परत करत असतात. त्यांना आवडते ती म्हणजे निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा कधी हेवा नको, कुणाशी कधी निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात मात्र समाधान वाटणे. या गोष्टीमुळे आपण बाळूमामांच्या खूप जवळ आहोत. बाळूमामाने जे काही दिसते ते प्रत्यक्ष आपल्याला कधी दिसणार नाही. वेळ आली की समजते. बाळूमामांची लीला अगाध आहे हे देखील आपल्याला उत्तम पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, दुसऱ्याच्या दारात सुखाचं झाड नक्कीच लावलं तर 101% आनंदाची फुले तुमच्या दारात येऊन पडतील. हे मात्र नक्कीच खरे. बाकी चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. मुखातून गेलेलं भगवंतांचं नाम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ जाणार नाही. हे मात्र आपण आयुष्यभर स्मरणात नक्कीच ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो, ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते ते लोणी प्रकट करण्यासाठी आपल्याला ताक नक्कीच घुलसावे लागते. अगदी तसेच नामातच सर्व भगवंतांची कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव तुम्हाला हवाच असेल तर निरंतर तुम्ही भगवंतांचे नाम घेत चला. हेच तुम्हाला समजायचं आहे. मी जर तुम्हाला तुमचे खरे प्रेम परत मिळवून दिले आहे तर त्याची तुम्ही कदर करा. कारण प्रेम हे प्रसादासारखे असते. हेच परमेश्वर तुम्हाला प्रत्यक्षाने म्हणतात. आणि मित्रांनो, ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतच त्याचप्रमाणे निस्वार्थ भावनेने केलेली भगवंतांची सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचतच असते. हे आपण सदैव स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी मनापासून जे काही मागितले भगवंत सदैव तुम्ही प्रत्यक्ष ते आम्हाला दिले. जो येईल तुमच्या चरणाशी त्यांची रिक्त हस्त प्रत्यक्षना धाडले कधी. सदैव कृपादृष्टी राहू दे अशीच हीच चरणी तुमच्या आम्ही करतो एक प्रार्थना. बाकी मित्रांनो, घड्याळ बंद ठेवल्याने नेहमी घड्याळ थांबतं. वेळ कधी थांबणार नाही. खोटं लपवल्याने खोटं नक्कीच लपल. सत्य मात्र मुळीच लपणार नाही. हेच आपण स्मरणात धरून नेहमी आपण भगवंतांच्या नजरेखाली आहोत याचे नेहमी भान ठेवून आपण मात्र चांगले वागलंच पाहिजे. हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. नित्य माझी मानस पूजा नक्कीच आत्मापुरी होते फेरी. चरण बाळू मामांचे नक्कीच दर्शन देते. स्वर्ग सुखाची आहे पहिली पायरी. आणि मित्रांनो,
बाकी नेहमी आयुष्यात तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की शनी ग्रहाचा दोष असल्यास आपण काय करावे तर एक उत्तम प्रश्न जे आपण प्रत्येकाला नेहमी पडलेला असतो, तर या प्रश्नांचे उत्तर आज आपल्याला या संदेशाद्वारे उत्तम पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून या क्षणापासून तुम्ही आजचा हा संदेश अगदी शांतपणे नक्कीच ऐका. तर पत्रिकेत शनिदोष असल्यास किंवा साडेसाती असल्यास किंवा शनीची महादशा किंवा अंतर्दशा असल्यास किंवा घराचा दरवाजा पश्चिम दिशेस असल्यास शनी ग्रहाचा त्रास होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते असं मात्र मानले जाते. अशा वेळेस प्रत्येक गोष्टीत अडथळे येतात आणि उशिरा तुम्हाला यश मिळते. प्रमाणापेक्षा जास्त कष्ट करून देखील सतत तुम्हाला अपयश येत राहते. शिवाय या काळात पैशांचे त्रास व आरोग्याच्या तक्रारी तुमच्या वाढू लागतात. अशा वेळेस शनी देवांची व श्री बजरंग बलींची उपासना केल्यात मार्गातील अडचणी कमी होण्यास मदत होते. या काळात श्री शनी देवांच्या ओम शनेश्वराय नमः हा मंत्र व मारुती स्तोत्र व हनुमान चालीसा मानसिक शांतीसाठी एक उपयोगी पडतो, जो आपल्याला नेहमी स्मरणात ठेवून आपल्याला काही हे नक्कीच प्रकार करायचे आहेत. बाकी मित्रांनो, या प्रत्येक गोष्टी आपल्याला उत्तम पद्धतीने समजायच्या आहेत आणि जर तुम्हाला यावरती विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच करा. बाकी तुमची नक्कीच इच्छा भगवंत नेहमी म्हणतात, जोपर्यंत तू तुझ्या आयुष्यात प्रामाणिक राहतील तोपर्यंत तुझ्या आयुष्यात किती अडचणी जरी आल्या तरी त्या अडचणींचा सामना करत असताना मी तुला नेहमी आधार देत राहील. म्हणूनच भगवंतांचा आधार तुम्हाला मिळवायचा असेल तर नेहमी तुम्हाला उत्तम पद्धतीने प्रामाणिक कार्य नक्कीच तुम्ही केले पाहिजे. मनापासून बाळूमामांना शरण जाणाऱ्या भक्ताच्या पाठीशी ते सदैव नक्कीच असतात, हे मात्र 100% खरं आहे. आणि मित्रांनो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एक शब्द आहे नशीब, याच्याशी तुम्ही लढून पहा आणि हरलात नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा, आर्ततेने तुम्ही बोलून तर पहा आणि मनासारखं नाही झालं तरच मग तुम्ही सांगा. हे नक्कीच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी भगवंतांनी दिले त्यातलं आपण थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता आलं नाही तरी चालेल, माणूस मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच होऊन पाहावं. तर मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड, प्रेरणादायी आणि जीवन उपयोगी संदेश आपणही आपला योग्य वेळ देऊन पूर्णत्व ऐकलेला असेल तर मी तुमचे मनापासून आभार मानतो. भेटूया पुढील एका अशाच संदेशाद्वारे. आत्ताच तुम्ही या संदेशाला एक लाईक करून आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.